पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जेव्हा तिला कळेल की मी तिचं कन्यादान करणार नाहीये तर माझ्यावर खूप चिडेल खरी ती। चिडेल पण ती राधा आहे ना, ती रोज चिडतेस तुझ्यावर। पण हे उगाच मस्करी करू नकोस आता। मग तू रडणं बंद कर। एक्झॅक्टली। परत रडूबाई सुरू झाली यार मम्मा। तुला किती वेळा सांगितलंय मी, हा सॅड फेस मला अजिबात नाही आवडत तुझा। स्टॉप क्राय। बरं नाही रडत। ए बाय द वे, तू नीलच्या आई नानांना सांगितलंस ना कन्यादान तू करतेस ते? हो सांगितलं। माझी मम्मा माझं कन्यादान करणार आहे यार। आय एम सो हॅपी। बघ ना, आतापर्यंत मला कायम बाबा हवा असायचा। यु नो, शाळेत असताना ना सगळ्या फ्रेंड्सना त्यांचे बाबा सोडायला यायचे। मग मोठी झाले, कॉलेजमध्ये गेले, तेव्हा त्यांचे बाबा त्यांचे छान मित्र असायचे। मग नंतर नंतर त्यांची लग्न झाली तेव्हा एकत्र आई बाबा मिळून त्यांचं कन्यादान करायचे। आता कळतं यार मम्मा, तू पुरून उरलीस ग माझ्यासाठी। बघ ना, म्हणजे मला तर बाबा नकोय, तू त्याची जागा इतकी सुंदर भरून काढलीस ग। आय एम सो प्राऊड ऑफ यू। मी ना सगळ्या फ्रेंड्सना माझ्या एकदम प्राऊडली सांगणार की बघा, माझं कन्यादान माझी मम्मा करते एकटी। यार तू खूप भारी आहेस मम्मा। आय लव्ह यू। यार मम्मा, खरंच माझे पाय आहेत का नाही हेही कळत नाही आता। सेन्सेशनच गेलंय सगळं। आणि काय होणार आहे पायांचं? अख्खा लक्ष्मी रोड पालथा घातला आपण। आता नाही आवडली साडी मला तर का घेऊ? तसे त्या दिवशी किती लोक येणार आहेत, मला चांगलं नको का दिसायला? राधे, तू कुठल्याही ड्रेस मध्ये छानच दिसतेस। काय चालल्यात मायलेकींच्या गप्पा? जनरल। राधे, आता पटपट खाऊन निघावं लागेल हा प्लीज। टेलर कडे जायचंय, कपडे द्यायचे, वेळेत मिळणार नाही तर कपडे। शिंप्याचं काय इतकं कौतुक? अगं आई, आता चौकात झाले टेलर, पण सगळीकडे गर्दी असते आणि एक कोण वेळेत देत नाही। बघ ना, हे बरं एनिवे, नेक्स्ट टाइम शॉपिंगला जाऊ ना तेव्हा वल्ली ताईला विचारायचं का तिला पण यायचं होतं? नाही, तिने मलाही सांगितलं, पण हे तुझ्या स्टाईलनी शॉपिंग वल्ली ताईला झेपणार नाहीये। कुठे जाता ग तुम्ही खरेदीला? आता तरी लक्ष्मी रोड। ए राधे, तू ना ड्रेस मटेरियल्स घे हा काही, म्हणजे सलवार कमीज साठी जळगावला घालायला बरी पडते ना। घेतलेत। राधा, तू कशी लागत किती दिवसांनी? मम्मा आजी आली आहे। अगं हो बरं, जेवतीयस? थोडीशी पास्ता खातोय आम्ही। नाही ग, प्रवासाची आंघोळ तर करू दे ना मला। बरं, चहा ठेवू का? नाही नको, आता आम्ही जिथे थांबलो होतो ना बस स्टॉपवर, अगं तिथे चहा झाला, आमचा सगळ्यांचा सेल्फी झाला, मग घरी आली। मग आम्हाला तू बोलवलं का नशील घ्यायला तुला? अरे पण तुम्ही शॉपिंगला गेला होतात ना? तुम्हाला माहित होतं या दोघी बाहेर गेल्या ते? हो, लक्ष्मी रोडवर गेला होतात हो ना? चल ते काम कर, तू बस तिकडे। हो बस 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 अगं, बस। येस यार, तू खूप मिस केलंय यार तुला। खूप आठवण आली मला तुझी। मग मला सुद्धा तुझी खूप खूप आठवण येत होती। हो, मग व्हिडिओ कॉल का नाही केलास? अगं राधे, रोज फोन कॉल चालू होते, टेक्स्ट चालू होते, तरी व्हिडिओ कॉलचा आहेच का? तरी असू दे। मला तुझी आठवण आली की मी काय करायची माहितीये? काय? प्रत्येक ठिकाणी तुझ्यासाठी एक एक वस्तू घ्यायची। ते बघ, या सगळ्या वस्तू मी तुझ्यासाठी घेतलेल्या आहेत। तुला खूप आठवण आली आमची। किती आनंद झाला गिफ्ट बघून। थँक्यू। आणि हा, हे आवडतंय का बघ? राधे, लुक एट दिस। ती सुंदर। माय गॉड, हे खरं आहे? नाही ग, खरं नाही, पण मला फार आवडला म्हणून घेतला। खूप छान आहे, फारच सुंदर आहे। बघा, आनंद बघ चेहऱ्यावर गिफ्ट बघून। अरे, तू पण अशीच होतीस ग अनु लहानपणी? हो ना? अय्या राधा,
खूप सुंदर दिसतोय अगं. हो तू ना. लग्नात हाच घाल. नाही ऑब्विसली. अगं बाई खोटं कशाला ते? मी देईन तुला माझा खरा. स्वतःच्या लग्नात खरं घालावं ग. मी नसता दिला बाई माझ्या नातीला खोटा दागिना. आजी खरं खोटं काही मॅटर नाही करत ग. आणि तसंही दागिना जरी खोटा असला तरी माझ्या आजीचं प्रेम किती खरं आहे. मला खूप आवडला. थँक्यू सो मच. हे बरं ट्रिप कशी झाली तुझी? अरे कमाल, खूप खूप मजा आली माहितीये का. आणि राधा मी खरं सांगते तुला, हे ना सगळे उठून सारखे परदेशी जातात. काही नाही ग, भारतात इतक्या गोष्टी आहेत ना पाहण्यासारख्या. आहा, अगं तुला सांगते ते चित्रातल्या सारखे पर्वत होते माहितीये का. आणि नद्या आता इतक्या स्वच्छ, अशा बघत राहत ग नुसते गार, मस्त. अनामिका हा चहा करतेस का जरा? ठेवते ना. आई तू घेणारच थोडा? परत परत कशाला विचारतेस ग त्यांना? नाही म्हणाल्यात ना ते एकदा. अगं हो, पण तुझ्यासाठी एक कप ठेवायचाच आहे ना. तुलाच कंपनी शोधते. घेशील? मग चालेल अर्धा कप. बर करते. अगं बाई म्हणजे त्या नाही म्हणाल्या तर मला मिळणार नाहीये का चहा? अगं मिळालं असतं ना, का मिळणार नाही? तिच्यासाठी ठेवतच होते म्हणून तुला विचारलं कंपनी म्हणून. अति करतेस ना तू आई. अति? मी अति करते का? त्यांना पाहून तुम्हा दोघींचा आनंद तर अगदी ओसंडून वाहत असतो तसं काही. मग ठीक आहे ना आजी. अति रागापेक्षा किंवा दुष्टपणापेक्षा अति प्रेम असेल तर मग ते परवडतं ना. दुष्टपणा मी करते का तुम्ही? आता या आल्यात ना म्हणजे माझी रवानगी हॉलमध्ये. निम्म घर माझं असून सुद्धा तू सोय नेहमी त्यांचीच पाहतेस हा अनु. अगं तू ज्या खोलीवर हक्क सांगतीयस ना, ती खोली रमा आईचीच आहे. विसरतीयस का तू? नाही अगं, झोपू दे ना त्यांना त्या खोलीत. मी तुझ्या खोलीत झोपेन ग. वा वा वा. म्हणजे एक तर तुम्ही माझ्या मुलीवर हक्क दाखवणार, नाहीतर माझ्या खोलीवर. काही नाही आई, असं नाही तर तसं तुला रमा आईला बोलायला संधीच हवी असते. तुला हे दिसतं की आमचं प्रेम आहे तिच्यावर, पण तुला हे दिसत नाही की ती आमच्यासाठी किती करते. तिचंही तितकंच प्रेम आहे आमच्यावर. नातं हे दोन्ही बाजूनी असावं लागतं नाही, जे आमचं आहे. तू असं बोलतेस जसं काही मी कधी प्रेमच केलं नाही तुझ्यावर. नाहीच केलंस. तू मला खूप खूप सुंदर संस्कार दिलेस, खूप चांगल्या सवयी लावल्यास, स्वयंपाक करायला शिकवलास, पण प्रेम केल्याचं मला आठवत नाहीये बघ. तू हे विसरतेस का अनु? मी तुझी आई आहे आणि ती तुझी सासू. नाही, अजिबात विसरत नाहीये. पण गेली 20 वर्ष ती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. तू माझ्याशी फक्त वाईटच वागलीस. सासू सारखं वागलीस हेही मी म्हणू शकत नाही. बाकीच्या सासवांचा उद्धार कशाला करू, नाही का? फक्त वाईटच वागलीस माझ्याशी. सासू कणभर प्रेम कमी करेल, पण तुझ्या इतकी कठोर नक्कीच वागणार नाही. बास ना नो. मला नावं ठेवायला तयारच असतेस ना नेहमी तू. हाच फरक आहे अगं. तुला माझं बोलणं नावं ठेवणं वाटतं आणि मला असं वाटतं की मी माझं मन मोकळं करते. मला का नको असशील तू? सतत तक्रार करण्यापेक्षा तुझं आणि माझं नातं सुधारलेलं मला कधी आवडणार ना. तुला या गोष्टीचा त्रास होतोय की रमाई मला जवळची वाटते, पण तू हा विचार केलास कधी की असं का होतं? तिनं मला आईची उणीव कधीच भासू दिली नाही. जे प्रेम, जो आनंद, जो जिव्हाळा मला तुझ्याकडून अपेक्षित होता तो तिनं दिला अगं मला. तिच्यात शोधली मी माझी आई. तीच आई मला तुझ्यात मिळाली असती तर माझ्यापेक्षा आनंदी अजून कोण असलं असतं? सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतेस? आल्या आल्या तुझं असं स्वागत व्हायला नको होतं. मम्मा चिल. इट्स ओके. ह्या तर रडारड बास ना ग. किती दिवसांनी आले ना मी, मग भेटणार नाही मला? या 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 लवकर. तुला या गोष्टीचा त्रास होतोय की रमाई मला जवळची वाटते. जे प्रेम, जो आनंद, जो जिव्हाळा मला तुझ्याकडून अपेक्षित होता तो तिनं दिला अगं मला. तिच्यात शोधली मी माझी आई.
तीच आई मला तुझ्यात मिळाली असती तर माझ्यापेक्षा आनंदी अजून कोण असलं असतं. इतक्या छोट्याशा वस्तूवरून अनामिका आणि राधा किती खुश झाल्या त्या रमावर. मी काय कधी आणलंच नाही का काय यांच्यासाठी. माझ्यावर तसूभरही प्रेम दाखवत नाही त्या मायलेकी. त्या वाड्यातली माणसं आहे ना आपलीशी, ही परकी रमा यांच्या प्रेमाची. आणि मी सख्खी आई असून यांच्या मध्येच कडमडल्यासारखी वाटते का यांना. गुड मॉर्निंग मेरी मम्मा. गुड मॉर्निंग. ऐक ना, चहा ठेवतीये, घेणारच? कॉफी हवी आहे. कॉफी पावडर संपली आहे, सामान भरायचं, मी आणते 2 दिवसात. तेच आणायला गेले होते. अरे वा, थँक्यू. वेलकम. कावेरी यांची कुठे आहे? मला काय माहिती. काय माहिती म्हणजे तुझ्या बरोबर नव्हती ती? आजी, कॉफी आणायला मी आजीला का ना घेऊन जाऊ. वेल, अलीकडे डबल सीट बसवून अगदी फिरत असते तिथे तिथे, म्हणून विचार. ते कामासाठी असतं, सकाळी सकाळी उगीच नाही नेणार आहे मी तिला कुठे. अगं म्हणून ती गेली कुठे? म्हणजे मी खाली आले तर मला वाटलं की खाली असेल, तर नव्हती. रमा आजी गायब, तिचा तर मेसेज आला की मी वॉकला जातेय. कावेरी आजी गायब, तिला फोन करते तर ती फोन कट करते. मला वाटलं तू वर झोपली असशील तर तू बाहेरून आलीस, ती सुद्धा एकटीच. तुला काय वाटतं कुठे गेली असेल? ती तर वॉकला पण जात नाही. सकाळी उठल्या उठल्या कांठळ्या बसतील इतक्या मोठ्या आवाजात स्तोत्र म्हणत बसते ना. पण आज ती गायब आहे. तिचा काल काही फार मूड बरा दिसत नव्हता. बागेत गेली असेल का ती? बागेत? माझी आई? नॉट पॉसिबल. वाड्यावर गेली असेल. बापरे, छे ग, वाड्यावर वगैरे कशाला जाईल ती? ओ हॅलो, मागच्या वेळेला बर्फी वाटायला गेली होती ती वाड्यावर, आणि तुला सांगायला आलं तेव्हा सेम रिॲक्शन दिली होती. छे ग, वाड्यावर वगैरे कशाला जाईल ती, पण गेलीस ना. हो ग, परत तिथे जाऊन त्यांना त्रास देईल का ती? मी फोन करून बघते. हा, कॉफी बघ. आहे. मावशीबाई, अहो कोथिंबिरीचे भाव किती वाढलेत बघितलेत का? भाव आता वाढणार. थंडी गेली ना अप्पा, सगळ्या भाज्या महागणार. टोमॅटोचे भाव वाढणार, महागणार. गाजरं महागणार. मटार तर बाजारातून नाहीसे होणार. मी काय म्हणतो मावशीबाई, या थंडीच्या हंगामातल्या शेवटच्या अशा जरा कोथिंबिरीच्या वड्या करता का? म्हणजे कसं आहे की या थंडीतल्या सगळ्या भाज्यांना आपण निरोप देऊन मोकळे होऊ. थांबा जरा, फोन वाजतोय. अरे वा, फोन घेते. अनामिकाचा फोन आहे. अरे घ्या घ्या. हा, बोल का अनामिका. मावशी, आई आली आहे का तिकडे? कुणाची? माझी आई. नाही अगं, ती रमा सकाळी इकडे कुठे, ती नाचायला जाते ना, डिस्क्याव डिस्क्याव. नाही, मी कावेरी आई बद्दल बोलतेय. आली आहे का तिकडे? नाही अगं, पण सकाळी सकाळी तू असं का विचारतेस? अहो, सकाळपासून गायब आहे ती. म्हणजे घरी नाही, आम्ही शोधलं सगळीकडे, सापडली नाही. फोन करते तर कट करते. अगं तू जरा शांत हो. हे बघ, ती काय एवढी लहान बाई आहे का? अगं चांगली धडधाकट बाई आहे ती. असेल, गेली असेल इथेच कुठेतरी. तू काय काळजी करू नको. त्या रिक्षाने सुद्धा इकडे तिकडे फिरत असतात, येतील. नाही, बरोबर आहे मावशी, पण काय आहे ना की काल संध्याकाळपासून जरा शांत होती, बोलत नव्हती काही. आणि फोन का कट करते ना सारखी, म्हणून काळजी वाटते. हो का? बरं, मी सौरभला सांगू का? तेवढीच तुला मदत होईल. नाही, नको. मी बघते काय करायचं ते. अगं हे बघ, मदत घ्यावी हक्काने, त्यात काही कमीपणा नसतो ग. मी सांगते, सौरभाला सांगते. बरं, ठीक आहे. पण आई तुमच्या तिथे आली तर जरा कळवाल ना मला? हो, लगेच फोन करीन ना मी. बरं, ठेवते. हा, बाय. का मावशीबाई, काय झालं? अहो, त्या अनामिकाच्या आई सापडत नाहीयेत, म्हणून फोन केला होता.
सापडत नाहीयेत म्हणजे? आव म्हणजे घरी नाही आहेत, फोन उचलत नाहीत, कट करतात, म्हणून तिने फोन केला होता. अरे बापरे, मग आता? त्या अनामिकाच्या मागची काळजी काही संपत नाही. हे नाही तर ते सुरूच असतं. सौरभाला सांगते, सौरभा, ए सौरभा. बर ठीक आहे, पण प्लीज काहीही कळलं तरी प्लीज नक्की कळवा. ओके, येस येस, थँक्यू, बाय. काय ग? वकिलांना पण आजी बाबतीत काहीही कळलेलं नाही. जुनी डायरी आहे ही तिची, काही उपयोग नाहीये. कुठे शोधू आता हिला? आपण सोडून पुण्यात बाकी कोणी नातेवाईक नाही आहेत ना तिला? चांगले संबंध असलेलं कुणी नाही. परत कोकणात गेली असेल का ती? अशीच न सांगता? येताना पण न सांगता झाली ना. आपल्याला कसं कळेल? ए ए ए ती ज्याच्याकडे तिकीट बुक करते ना त्याचा नंबर आहे. थांब माझ्याकडे, एक मिनिट करून बघ. बघते बघते. पण त्याला आठवेल का ती? हॅलो, हाय, ॲक्च्युली मला तुमच्या एका पॅसेंजर बाबतीत इन्फॉर्मेशन हवी होती जरा. कावेरी दीक्षित असं कोणी तुमच्याकडे रिसेंटली तिकीट बुक केलंय का? नाही नाही नाही, आय नो तुम्ही इन्फॉर्मेशन देत नाही, पण मी नात बोलते तिची. ॲक्च्युली माझ्या आजीशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाही, थोडी इमर्जन्सी आहे. आज बाय एनी चान्स एकदा चेक करा. हां, दीक्षित, येस. ओके ओके, किती वाजता? ओके, आणि स्टॉप? ओके, चालेल, थँक्यू सो मच. काय ग? आजीने 4ची गाडी बुक केली आहे कोकणाची आज. आपल्या हायवेला जो बस स्टॉप आहे ना, मारुती मंदिर आहे ना आपल्या हायवेचं, तिथला स्टॉप. आत्ता वाजले 3. निघत लगेच. हो. चलो. पंट्या, बोल पंट्या. हॅलो, मला मावशीने सांगितलं की. हो, ऐक, टेन्शन घेऊ नकोस, मी करते मॅनेज. मी येऊ का तिकडे? माझी मदत होईल थोडी. नाही नाही नको पट्या, मी सांगते तुला काही गरज पडली तर. राधा आहे माझ्या बरोबर. मला नक्की सांग. हा, हो सांगते, बाय. आजी, मम्मा थांबव, आजी आली. आजी, तू इथे काय करतेस? तुम्ही इथे काय करताय? तुला घरी न्यायला आलोय. कशाला ते? तुला जायचंय ना, खुशाल जा. माझं आयुष्य सोपं करण्यापेक्षा अवघडच करत आली असू आई. कधी अचानक येऊन तर कधी न सांगता जाऊन. तुला काय वाटतं तुझ्या अशा जाण्यानं मला काहीच फरक पडणार नाहीये? कशाला तुम्हाला फरक पडेल? तुझ्याकडे आहे ना दुसरी आई कुरवाळत बसायला. राधा, हिला सांगा, अत्ती करतीये. ओके. अगं जाताना सांगून तरी जायचं सज्जी. तुला आयडिया तरी का? किती फोन केलेत तुला, एकही उचलला नाहीस. तुझ्या वकिलाला जाऊन विचारलं, त्याला काही माहितीये का? एवढंच नाही, सगळ्या नातेवाईकांना फोन केले की तुमच्याकडे आले का तरी. वाड्यात जाऊन चेक केलं. तुला माहितीये ना ऑलरेडी मम्माला माझ्या लग्नाचं किती ओरडण आहे. का त्रास देतेस तिला तू? खरंच शोधलं अनामिकाने मला? अगं मग आम्ही काय खोटं बोलणार आहोत का आता? किती कावरी बावरी झाली होती बघ एकदा तिच्याकडे. पण काय फरक पडतो तुम्हाला? तुम्ही दोघी आणि तुमची ती दुसरी आजी किती आनंदात असता माझ्याशिवाय. हो, मग काय हरकत आहे? काय हरकत आहे जर आम्ही तुझ्याशिवाय आनंदात असलो तर? याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला तुझ्या असण्यानं फरक पडत नाही. अगं, राधाचं लग्न आलं तोंडावर. होईल की तेही माझ्याशिवाय. साखरपुडा नाही का झाला? मस्त ग. तुला मी इतके वेळा सांगतोय की आम्हाला तू खरंच हवी आहेस, ते तुला मान्य नाहीये. हा, ते पटत नाहीये तुला. बरं, तुझं असं म्हणणं आहे की मी चालले तरी सुद्धा तुझं आमच्यावरती खरंच प्रेम आहे हे आम्ही मान्य करायचं, त्याला काय अर्थ आहे आजी? कम ऑन. मग काय करावं मी? माझी स्वतःची मुलगी मला काहीही सांगत नाही. ना कशात सामील करून घे, ना कुठल्या गोष्टी सांगत. मग करायचं तरी काय आईनी? प्रेम कर की थोडस. माझ्यावर कर, राधावर कर. काय नाही, तुझ्याशी काहीही बोलायला आलं तर ते काहीतरी विचित्रच होऊन बसतं. मग कसं सांगायचं तुला आम्ही? काही नाही सांगत. मग तू चांगली वागलीस तर आम्हाला चांगलं वागायला काय प्रॉब्लेम आहे? आता आपलं उगाच तोंड देखलं गोड बोलणं आहे. नकोय मला तुमचं एक खोटं गोड वागणं. जाते माझी मी कोकणात परत.